साहेब. नमस्कार. एकीकडे आपण बघू शकतो की नुकतं तुम्ही महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम राबवला. पण खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण तेव्हा होईल जेव्हा काही महिलांना त्रास होतो किंवा इतर काही त्रास होतात त्याची दखल देखील तुम्ही घेतलेली आहे. जेव्हा आता तुमचं काही न्यूज बघितला किंवा पत्रव्यवहार तुमचे बघितलेले आहेत की तुम्ही आयुक्तांना किंवा पोलिसांना आदेश म्हणजे सूचना दिलेल्या आहेत. कशा पद्धतीचे तुम्ही कार्य आणि काय संकल्पना आहे? माझा नेहमी उद्देश असतो की कोणाच्या विरुद्ध तक्रार माझा अर्ज नसतो, माझे विनंती अर्ज असतो. कारण आपण तक्रार ते ज्या ठिकाणी जे पदाधिकारी काम करतात ते काम करत असताना त्यांच्या काय अडचणी असतात, परंतु त्यांच्या लक्षात आणणं हे नागरिकाचं काम असतो. आणि मी एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे. नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे. मी गेली 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले, 3.5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम केले, चिडकोमध्ये 6.5 वर्ष मी संचालक म्हणून काम केले. त्याचबरोबर मी DPDCमध्ये मेंबर म्हणून 2 वेळा काम केलेलं आहे. असं असताना जे मी पाहतो आहे तर थोड्या गोष्टी होतात. आपण म्हणतो ना, इंजेक्शन देतो जेव्हा तो आपल्याला आरोग्याचे त्रास असतो, आपण इंजेक्शनची जी कळ असते ती म्हणजे म्हणजे ती वाटत नाही फार काही. परंतु तसंच ट्रॅफिक थोडीफार झाली तर काही वाटत नाही, किंवा एखादा माणूस इकडं तिकडं कुठेतरी मद्यपान करतो तर आपण समजू शकतो. परंतु मुख्य रस्त्यावर जे वाईन शॉप आहेत, बियर शॉप आहेत, अशा ठिकाणी फक्त मद्याची विक्री केली जाते. परंतु विक्री करता वेळेस त्या लोकांचं कोणाचंही पार्किंगची त्यांची अरेंजमेंट त्या ठिकाणी नाही आहे. म्हणून रस्त्यावर कधी कधी जर 100-200 लोक तिथं आपल्याला मद्य विक्री म्हणजे घेण्यासाठी लोक येतात. त्यांच्या स्कूटर, त्यांच्या कार, त्यांचे मोटरसायकल हे सगळं रस्त्यावर उभे असतात आणि लोकांना येण्या जाण्याला एवढा त्रास होतो. काही ठिकाणी 10-15 मिनटं ते ट्रॅफिक क्लिअर होत नाही. आणि बहुतांश ठिकाणी बघितले मी ते चणे, फुटाणे किंवा चकना म्हणतात त्याला, तर ते तिथंच ठेवल्या कारणानं काही लोक पाण्याची बाटली आणि ती मद्य अशी मिक्स करून तिथंच पिताना काही ठिकाणी दिसतात. माझी ते पोलीस स्टेशन या 2 गोष्टी आहेत. मद्य तिथंच पिणं हे पोलिसांचा विषय आहे, ट्रॅफिक हा ट्रॅफिक विभागाचा विषय आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी दोघांनाही त्या उपायुक्त ट्रॅफिक आणि पोलीस कमिशनर साहेब यांना दोघांना वेगवेगळं स्वतंत्र पत्र दिलेलं आहे. तशा प्रकारच्या न्यूजमध्ये देखील बातम्या आलेल्या आहेत. तर माझी विनंती आहे दुकान मालकांना पण आणि जे लोक तिथं गर्दी करतात किंवा जे लोक तिथंच मद्य पितात, माझी तुमच्यावर काही बंधनं किंवा अधिकार नाही, परंतु एक नागरिक म्हणून तुम्हाला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरेदी करत असताना तिथं ट्रॅफिक होणार नाही. तर आपल्याला पियायचं असेल तर आपल्या घरी आपण पिऊ शकतो किंवा बारमध्ये जाऊन पिऊ शकतो. अधिकृत बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु ह्या गोष्टी लोकांसमोर झाल्यानंतर आजूबाजूने आपल्या आया बहिणी जात असतात, विद्यार्थिनी जात असतात, कॉलेजची मुलं त्यांचं वय 18 वर्षाच्या किंवा 21 वर्षाच्या आतमध्ये आहे, अशी लोक तिथून ये जा करतात. तर त्यांच्यावर परिणाम होतो आणि इनडायरेक्टली मद्य पिणं हे चुकीचंच आहे. तरी देखील तुम्ही पित असता, तुम्हाला त्रास होईल हा तुम्ही सहन करू शकता, पण तुमच्यामुळे दुसऱ्याला त्रास जो होतोय तो त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी, माझा व्हिडिओ ज्यांनी जो बघतोय त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. पोलीस बांधवांना पण माझी विनंती आहे की अशा प्रकार आपण घडू देऊ नये. आणि त्या घडल्यामुळं मग ते त्रास होत असतो. त्याचबरोबर ट्रॅफिकचा जो विषय आहे, ट्रॅफिकवाल्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे. ती मशीन आपल्याकडे दिले हे चांगली गोष्ट आहे. जे लोक चुका करतात त्यांचे ते फोटो काढा, तुम्ही सगळं करा, त्यांना दंड करा. परंतु तेवढंच काम आपलं नाही. वसुली अधिकारी म्हणून आपलं ट्रॅफिक नियंत्रण करणं हे देखील आपलं काम आहे. आणि म्हणून कोण 666 देतो त्याच्याकडे जेवढं लक्ष देतो तेवढंच लक्ष अशी लोक जिथं रस्त्यावर विनाकारण पार्क करतात. काही ठिकाणी मी तो बघतो बोथ साईड पार्किंग होते. जिथं रस्ता तो 9 मीटरचा आहे, 7 मीटर 6 मीटरचा आहे आणि दोन्ही बाजूला जर 2 गाड्या पार्क झाल्या तर लोकांना ये जा करायला त्रास होतो. नेरूळमध्ये जर बघितलं स्टेशनचा जो रस्ता आहे, जुईनगर ते नेरूळ रेल्वे स्टेशन, त्याच्यामध्ये कितीतरी गाड्या पार्किंग होतात. मग आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. नेरूळ स्टेशनला काही तिथं क्लासेस चालू आहेत, त्यांचे शेकडो मोटरसायकल त्यांच्या
विनापरवानी तिथं त्या ठिकाणी पार्किंग होते. मात्र इथं दुर्लक्ष का होतोय? लोकांचं असं म्हणणं आहे की काही लोक यांचे हप्ते घेतात. आता ही गोष्ट मला पटत नाही, परंतु लोक ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडंसं शंका घ्यायला कारण आहे. आणि अशा पद्धतीनं ट्रॅफिकने देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने, मी आयुक्ताला जसं पत्र दिले तसं नवी मुंबईतल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ही माहिती दिलेली आहे. तर कृपया करून हात जोडून पोलीस बांधवांना आणि ट्रॅफिकच्या आमच्या बांधवांना विनंती आहे. आणि तसंच वाईन शॉप आणि आपल्या बिअर शॉपीच्या मालकांना विनंती करतो की तुमचा तुम्ही धंदा करा, यांनी यांची ड्युटी करावी आणि ते करत असताना लोकांना त्रास होणार नाही याची आपण खबरदारी घेतली तर नवी मुंबईकरांवर उपकार होतील. धन्यवाद.